नमस्कार मैत्रिणींनो, राणी क्रिएटिव्ह कॉर्नर मध्ये तुमचे खूप खूप स्वागत। तर आज आपण खूपच टेस्टी असे मासे फ्राय बनवणार आहोत आणि मासे कोणतेही असो माझ्या पद्धतीने केले तर खात्रीने सांगते तुम्ही नेहमी अशाच पद्धतीने मासे फ्राय बनवतात। तर त्यासाठी पहा मी इथे 1 किलो मासे घेतलेले आहेत। ते इथे मी रव मासा घेतलेला आहे, तुम्ही कोणताही मासा घेतला तरी चालेल। आणि जेव्हा आपण मासे घेतो मासेवाल्यांकडून त्यावेळेस अशा प्रकारे पातळ पीस नक्की कट करून घ्या, म्हणजे आपल्याला तळायलाही ते सोपे जातात आणि आपण नंतर घरी आल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावं लागतात। तर इथे मी 2-3 पाण्याने स्वच्छ मासे धुवून घेतलेले आहे। आता आपण त्याला सर्व मसाले लावून घेऊ। सर्वात अगोदर आपल्याला अर्धा लिंबू घ्यायचा आहे, अशा प्रकारे आपल्याला तो पिळून घ्यायचा आहे माशावर, म्हणजे जो माशांचा वास असतो तो त्यामुळे निघून जातो। तर आता मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घ्यायचे, 1 चमचा आपल्याला धन्याची पावडर टाकून घ्यायचे, 1.5 चमचा आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आणि 2 चमचे आपल्याला कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला जसं तिखट हवंय त्याप्रमाणे तुम्ही मसाले कमी जास्त करू शकता। तर 1 चमचा पहा मिरची पावडर टाकून घेते आणि 1 चमचा आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे आणि 1.5 चमचा आपल्याला अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची। तर अशा प्रकारे आता सर्व मसाले टाकून झाल्यानंतर व्यवस्थित मसाले माशांना लावून घ्यायचे। आता अशा प्रकारे व्यवस्थित चोळून आपल्याला मसाले लावून घ्यायचे आणि 15 मिनिटांसाठी आपल्याला ही प्लेट बाजूला ठेवून घ्यायची, म्हणजे माशांना सर्व मसाले व्यवस्थित मुरतील। आता माशांना छान कुरकुरीत बनवण्यासाठी पहा मी इथे रवा घेतलेला आहे आणि रवा आपल्याला पाऊण वाटी घ्यायचा आहे। पाव चमचा आपल्याला मीठ घ्यायचे आणि 1 चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर घ्यायची। बेडगी मिरची पावडरने आपल्या माशांचा कलर खूप छान येतो, त्यासाठी आपल्याला बेडगी मिरची पावडर टाकून घ्यायची। आता आपले मासे पण छान 15 मिनिटं मुरलेले आहे आणि रवा पण व्यवस्थित मिक्स करून घेतलाय। आता माशांना पूर्ण रवा आपण व्यवस्थित कोट करून घेऊ। आता आपल्या तव्यामध्ये जितके मासे बसतील तितक्याच माशांना आपल्याला रवा लावून घ्यायचा आहे। सगळ्या माशांना आपल्याला रवा लगेच लावून घ्यायचा नाही, जर तुम्ही सगळ्या माशांना रवा लावून घेतला तर आपण तळताना ते कुरकुरीत होणार नाही। रवा हा नंतर ओलसर होतो, त्यामुळे आपले मासे हे कुरकुरीत नंतर बनत नाही। त्यासाठी आपल्याला तव्यामध्ये जितके मासे बसतील तितक्याच माशांना आपल्याला रवा लावून घ्यायचा आहे। आता पहा अशा प्रकारे मी रवा लावून घेतलाय। रवा लावूस तर आपला तवा पण गरम झालेला आहे। तवा गरम झाला की आपण त्यामध्ये 1.5 चमचा तेल टाकून घ्यायचे। आता तेल पण आपलं गरम झाल्यानंतर पहा एक एक आपण मासा अशा प्रकारे टाकून घेऊ आणि जास्त पण आपल्याला तवा भरून मासे टाकायचे नाही तर पलटी करताना आपले मासे तुटतात। त्यासाठी आपल्याला मधोमधच आपल्याला मासे टाकून घ्यायचे, जितके आपल्याला व्यवस्थित पलटी करता येईल त्याप्रमाणेच आपल्याला मासे टाकून घ्यायचे। आता त्यावरती तेल टाकून घेतले, पहा कडेकडेने तेल टाकून घ्यायचे आणि वरती अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि नंतर आपल्याला गॅसची फ्लेम अगदी मध्यम करायची आहे। मध्यम गॅसवरच आपल्याला हे सर्व मासे फ्राय करून घ्यायचे। तर पहा खालच्या साईडने मी 5 मिनिटं फ्राय करून घेतलेत। आता पलटी करून घेते। आता परत खालची साईड आपण 5 मिनिटं फ्राय करून घेऊ। अशा प्रकारे आपल्याला 5-5 मिनिटं आलटी पलटी करून हे मासे व्यवस्थित कुरकुरीत होऊस तर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे। आणि पहा अशा प्रकारे आपल्या माशांचा कलर आता मस्त चेंज झालेला आहे। व्यवस्थित मी खालीवर करून फ्राय करून घेतले। नंतर आता त्यावरती कोथिंबीर टाकून परत एकदा खालीवर करून ते फ्राय करून घेतलेत। अशा प्रकारे छान कुरकुरीत होऊस तर आपल्याला हे मासे अगदी लो फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे। मस्त कुरकुरीत होतात मासे आणि पहा दिसायला पण खूप सुंदर दिसतात आणि खायला तर एकच नंबर लागतात। आता राहिलेले मासे पण मी पहा तव्यामध्ये टाकून घेतलेत। आता जसे अगोदर दाखवले त्याचप्रमाणे आपल्याला हे 5 मिनिटं खालच्या साईडने वरच्या साईडने व्यवस्थित आपल्याला खालीवर करून हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। तर पाहू शकता अशा प्रकारे आता मी हे सर्व फ्राय करून घेतले आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही नक्की हे मासे बनवून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।